आणि हा समुद्र आणि इकडं अशी नदी. हे बोलतच नाहीत. अन्नाच्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. हे जवळ काय नाश्ता करायला आपले छत्रपती शिवाजी. टेस्ट कशी तुझं छान लागते का? आमच्या गाडीचं खालचं चला लांब लांब चला. लांब लांब चला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आता आपल्या आजचा सगळ्यांनी आता जायचं आता घरी जायचे, नाश्ता वगैरे करून काय रस्ते बघायचं, काय जमलं तर बघू काय स्पॉट्स कवर झाले तर. पण मोस्टली आम्ही घरी जायचं कारण की खूप लांब आहे आणि पुण्याला पण आम्हाला जायचे. सो ब्लॉग आज शेवटपर्यंत बघा, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आपण बघू शकता इथं अण्णा, प्रसाद दादा, ताई दिदी, हरीश दादा आणि प्रतीक दादा आणि मी, आम्ही किती 1 2 3 4 5 6 7च जण आलो आहे. तुमच्या जो आहे ब्लॉगर आहे. सुरुवात आम्ही केलेली आहे. आता काय ब्लॉगिंगचं काम आम्हाला पण सांभाळायला लागतंय. आम्ही दिसतो त्यामुळे जरा काय म्हणणं आहे तुमचं प्रतीक दादा? काहीच नाही. का हो? हे आमचे हरीश दादा 4 वाजता उठावं लागतं हे सगळं बघाय. आणि आमचा ब्लॉगर उठत नाही, उठत कष्ट घेत नाही, नाही. कष्ट काय घेत आता तुमचं काय म्हणणं आहे दीदी? हा स्पॉट बघू शकता तुम्ही. इकडं असा समुद्र आहे आणि हा समुद्र आणि इकडं अशी नदी. तर नदी आणि समुद्राचा संगम आहे. तसंच हा सनराईज झाला आहे. आम्ही सनराईजसाठी आलो आहोत. इथं पाहू शकता पाण्याचा प्रवाह कोणत्या साईडला आहे. समुद्र तिथून असा हा संगम आहे आणि त्या तिथं आता यांचं फोटोशूट चालू आहे. यांनी तर लयच फोटो काढले, माझे तर लय भारी काढलेत. हरीश दादाचा हा स्पॉट आहे. आमच्या ट्रिपमधले सगळे स्पॉट हरीश दादाचे होते. ए तुम्हाला काय म्हणणं आहे? जेवढी तिथं फिरायला गेलो कसं वाटलं? मस्त, एक नंबर. तर हा व्ह्यू, ही नदी, तिकडं संगम आणि हा व्ह्यू बघून हरीश दादांना काय वाटतंय? वा अण्णाला विचारा. वा काय बेल्ट आहे ना, वा वा काय बोट आहे. वाह काय बेल्ट आहे. तुमचं काय म्हणणं आहे हरीश दादांबद्दल आणि त्यांच्या लोकेशन बद्दल? एवढे 2 दिवस आपण फिरलो आणि फक्त थम्सअप काय तर 2 शब्द बोल. ताईडी तुमचं काय म्हणणं? मस्त. अण्णा तुमचं काय म्हणणं? अण्णा काय बोलतच नाहीत. अन्नाच्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. अण्णा ते असं मी म्हणतोय, हरीश दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांच्या. हे वाजवा की टाळ्या. अण्णा अहो तुम्ही दिसला पाहिजे. कुठे गेला अण्णा? चालेल चला आता. हो काय करायचं हरीश दादा? आता कुठं जायचं? रूमवर का थांबायचं अजून? तोंड घेऊन रूमवर जायचं, आंघोळ करायचं. आता आपण कुठला बीचला जायचंय? चिवला बीचला आम्ही जाणार आहोत. चिवला बघायला चाललो आहे. तर बघू शकता बोटिंग प्रत्येक दादा. तर चला आता दादा जाऊ. पुढचा स्पॉट बघू कसा आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही. नेक्स्ट स्पॉटला भेटूया नेक्स्ट स्पॉटला. चला बाय 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 बाय. तर आता पाहू शकता आम्ही सगळे फिरून वगैरे आलेलो आहे. अण्णा काय तुम्हाला काय वाटते? उठलेत का सगळे? काय मी काय म्हणतोय, दादा उठले असतील का सगळे? आपण एवढं फिरून आलो. चला बघू आपण. अण्णा चल बेल वाजवाय. कुणाची बेल वाजवू पहिली? कुठली? निखिल दादा. सुरुवात आपण निखिल दादा पासून करू. ही आमची रूम. यो बेल्ट व्ह्यू. तर ही आमच्या निखिल दादाची रूम आहे. आपण बघू आता बेल वाजून. निखिल दादा उठे. वहिनी हो का? नो रिप्लाय. निखिल दादा उठला का? अरे काय आम्ही फिरून आलो तर अजून तो झोपत येतोय. पटतंय का? हा लागता कसं व्हायचं तुझं? जाऊ दे आता आपण बाकीची माणसं बघू उठलीत का. या रूम मध्ये गेलो असतो पण जाऊ दे. लहान बा नाही उठले ताई तिथे नाही उठलं पण. तर आता आपण जाऊ.
मेन व्लॉगरची रूम व्लॉगरच्या रूम मध्ये चला का आपल्याला व्लॉग करायला होतोय आणि स्वतः बघा दारावर झोपतोय हो का ए व्लॉगर उठ हो का यो इथं आणि व्लॉगर इथं हे असलं यांचं काम कॉन्टेंट असं भेटणार होय तुला कॉन्टेंट असा ब्लॉगर संकेतराव चावू नका हो संकेतराव हे जरा काय चाललंय नाश्ता काय आला मी ह्याचं वेगळंच काय ते चाललंय काय ते करतो एकांश तू एकांश दे 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 मला दे तू सगळे नाश्ता करायला बसले ब्लॉगर उठला होय तुम्ही आम्ही मागाशी ब्लॉगिंग करायला होतोय आम्ही उठलोय हे दोन कपल आहेत इकडं 2 कपल आहेत इकडं आम्ही दाजी बसलेलो आहे हे यांना लांब केलंय सगळ्यांना दे दे नाही तू दे सीजन टिकली लावली येईल काय चाललंय रे केलं आहे सगळे पुढची गाडी गोळी झाली आमच्या आधी दादा गाडीला पाय होते आज आमच्या गाडी पोहोच तिकडे गाडी बघा एका साईडला त्यामुळं त्यांच्या लय मागं राहून चालत नाही आता आम्ही त्यांच्या मागं राहून लय चालत नाही सगळे निघाले आता चलो आम्ही आता चाललो घरी अण्णा कसं वाटतं त्या सगळं संपलं आता निघालं फायनल आपण घरी कुठे फिरायचं एकच पटकायचं आपल्याला बोला की अण्णा असं असतंय का अण्णा बोलले तर सगळं होत्या ह्या बिचुराचे सकाळच्या बिचुरा एक नवीन आणि सापडलेले आहे त्यामुळे त्यांना आता त्यांच्या विचारात मग्न आहेत त्यामुळे ते एवढे शाये होत आहेत की बघा ना त्यांचा चेहरा बघा ना ग्लोने असा लाली लाल झालेला आहे खरंच ते अण्णा आम्ही आता राजकोटला आलो आहे व्ह्यू तुम्हाला बघू शकता महाराज दाखवा महाराजांचं इथं मूर्ती आहे आता पूर्ण समोर दाखवेन तो महाराजांची मूर्ती इकडं समुद्र आहे तुम्हाला आता वरनं दाखवतो कसं सगळं आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो राजकोट आपण सगळे आम्ही आता पोहोचलो इथं राजकोट किल्ल्याला इथं प्रसादाजी काय ते करतात दिदी पण काय ते करते एकांशला घेतलं आहे खांद्यावर तुम्हाला आता महाराजांची मूर्ती दाखवतो आपले छत्रपती शिवाजी महाराज खूप अशी सुंदर मूर्ती आहे इथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांची बघू शकता तो समोर दाखवतो मी तुम्हाला फोडून बघू शकता आपल्या महाराजांची मूर्ती छानशी हे बघू शकता तुम्ही मस्त समुद्र आहे आणि आपला इकडं सिंधुदुर्ग गड आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर काय आहे महाराजांचे पायाचे ठसे काय महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे ते गोवा खायला गोवा बनतो इथं आमचा सगळे गोवा खातात खायला आलेले आहेत दादा काय आमचा गोवा खाणार नाही दादाला लिंबू सरबत पाहिजे बाकी सगळे आम्ही गोवा खाणार आहे वहिनींना पण गोवा आवडत नाही वहिनी गोवा आवडत नाही ठीक आहे अजून 4 करा वेदन सेट वाटपाचं काम करत आहे घ्या त्यांची ती ज्यांना वेळ लागतो त्यांनी घ्या टेस्ट कशी तू सांग छान लागते का सगळे आले ते सगळेजण सगळ्यांनी वाढते ती बघा कशी फुड हे बघा सगळेजण सुरात वाढते ते वाडा 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 वहिनीने काय आमचा गोवा आवडत नाही वहिनी लिंबू सोबत संकेतला आवडतो गोवा संकेत खातो बाबा गोवा तू हा मग ठीक आहे मस्त असं गोवा आम्ही घेतला आहे काय कट्टा थोडंसं आंबट लागतोय रेड रोज चांगलं लागतंय काय ना दाडे काय कट्टा आंबट लागतं रेड रोज वडणं घेतले मग आम्ही सगळ्यांना हे बघू शकता तुम्ही निकाल कशी मस्त अशी पर्स घेतलेली आहे वहिनींची हे बघा कसं निघालाय पर्स घेऊन त्या आमच्या कधी बॅगा उचल नाही त्याचं बघा पर्स उचलून घेऊन निघालाय पुकी बनलाय पुकी बनलाय पुकी पर्स एकदम खांद्या मस्त पैकी अडकडी वहिनीने शिकवले वहिनी बघा पुढं निवा वहिनी शिकवले कसं खांद्या पर्स अडकवायची असते
काय एकदम मस्त अलीकडे सिग्मा होता आता पुकी झाला. पक्की झालाय. सगळे थांबलेलं होतं तर सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे. दिदी काय खाते तू? दिदी राईस खाते, बाकी सगळे चिकन खाते. चिकनचं राईस झाले मोस्टली जेवण सगळ्यांचं. हे आम्ही आता तर पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. पेट्रोल भरायला थांबलोय. पेट्रोल भरलं की मग निघायचं लगेच. राजकोटवरनं आम्ही आत्ता आलो. आता डायरेक्ट कराडमध्ये एखाद्या समय थांबू. ऑन स्टॉप जायचं आहे. आमचं गाडीचं खालचं निघत आहे सारखं. सो आम्ही आता गॅरेजपाशी थांबलो आहे स्कोर लावण्यासाठी. स्कोर लावून आता ते बघतो आता थांबते सारखंच खाली येते. एक काम केलं असतं खाली येते सारखं. पकडणं तेवढं कापूनच टाकलं असतं. हा हे म्हणजे कापून टाकला असतं. मामाने तुला कापला असता. केवढा आहे ती बघ की. आम्ही काढला असतं मी उपसूनच मग मगाशी. बघा हे म्हणतो प्रत्येक कोणत्या दिवशी सगळं कापून टाकायचं. कापून नाही सगळं नाही बघ की इथलं एक तो स्क्रू नाही एवढाच पार्ट अरे पण हे वरचं खाली पडतं ना इथलं खाली. सगळं निघतंय इथपर्यंत. मग अशी सोल्युशन काढायचं त्या स्क्रू लावायचे जेणेकरून जास्त पण आम्हाला काय थटलं नाही पाहिजे. टायर थटते ते खालचं सगळं. वडिलांची थोडीशी मदत करतायत. प्रत्यक्षात काय म्हणायचं आता आपण? काय चाललंय आपल्यासोबत हे? शाळा गावलेली शाळा करतोय आता. शाळेचं नाव काय? खाजगी पसंत शाळा. खाजगीची पसंत शाळा आहे. खाजगी लोकांची पसंत शाळा आहे ती. वेदांत वेदांत हरिचंद्र त्याची शाळा बघितलं. चेंज काय ती शाळा ऍडमिशन घेतं खाजगी पसंत शाळा. हा असेल रे तावडेवाडी. नाव बघ गाडीचं खाजगी पसंत शाळा. तेच की तावडेवाडी. तावडेवाडी. ते नाही का सिंगम मधला या प्रकारे आमच्या गाडीचं काम झालेलं आहे. आता आम्ही गाडी चालवू शकतो, पोहू शकतो. मागा जर गाडी पोहता येत होती, स्लो जायला लागत होतं. हायवे असं आम्हाला 50च्या स्पीडने चालायला लागत होतं. आता 70-80 स्पीडने पोहू शकतो गाडी. चला भेटू पुढे अजून काय होतं बघा इन्सिडेंट. हे आमचे हरिदादाची गाडी पुढे आहे आणि निकेश शेटची गाडी मागे आहे. निकेश शेट खूप हार्ड गाडी चालवतात. चला लांब लांब चला. हॅलो लांब लांब चला. सर बोला की. फोन बिन गेला आमच्या समोर. ते बी घाबरते तो. काय मंकी वय मंकी मंकी गेला मंकी गेला मंकी ना तुला चापट किती मंकी का इकडे एक मंकी का हे मंकी का इकडे एक मंकी इकडे एक मंकी का मंकी इकडे एक मंकी इकडे एक मंकी. आणि तुम्ही कोण? इकडे एक मंकी आमचा मंकीन. मंकी नाही ते मंकी. कुठे पाहता का मेजराम गेलं पुढं. दरवाजा मेजरामचा. मेजर आमच्या स्वागतासाठी सगळे असे थांबलेले आहेत तिथं. मेजर आमच्या स्वागतासाठी थांबलेत. हो प्रत्यक्ष तुमचं काय सेल्यूट नाही केलं तुम्ही मेजर आमला? उतरा उतरा उतरा. हे मेजर आमच्या पत्नी आहेत आणि यांचे ड्रायव्हर. मेजर ड्रायव्हरनी गाडी नीट चालवली का? काळजी घेतली का नीट? एक नंबर. खूपच भूक लागली. सो आम्ही आता आलो कणसे हॉटेलला, साताच्या कणसे हॉटेलला. सगळे आता करते ऑर्डर काय द्यायची. सगळे आता काय काय ऑर्डर देतात द्या लवकर. भुकेले सगळे भुकेले सगळे. बंद आहे आईच्या गावात. पोपट झाला आमचा. टाइम संपला. हॉटेल बंद असल्यामुळे आता आमचा इथं पोपट झालेला आहे. शेट आमचे फोन करतात आता कुठं हॉटेल आहे कुठलं हॉटेल उघड आहे. आज आमच्यासोबत खूप काय काय चालू आहे. ट्रॅफिक वगैरे सगळं नुसतं काय म्हणायचं ओमकार जाते. शेट काय झालं आता? काय करू?
तयारी चालली बघायची हॉटेल बघायचं चाललंय तिथं. जेवणाची वाण झालेली आहेत आमची इथं. सगळे बघताय जेवणाचं आता. कणसे हॉटेल बंद असल्यामुळे आम्ही आलो तर राजेशाही हॉटेलला. शेटच्या ओळखीनं आम्ही इथून पोचलेलो आहे. आणि तू न सांगता दुसऱ्याच्या गाडीत कसं का जमा असला आमची गाडी सोडून. हां आम्ही शोधतोय तुला म्हणलं राहायचं कुठेतरी. तर ह्या प्रकारे सगळे पोचले. सगळे भुकेले सगळ्यात जास्त आमच्या वहिनीनं भूक लागलेली आहे. वहिनीने फक्त नाश्ता केलेला आहे. त्यावेळी वहिनी का वहिनी असल्या पैदा जातो. वहिनी पा 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 ऑर्डर द्या तुम्ही का. त्यांनी तुम्हाला भूक लागली का. ठीक आहे ना आपलं एवढी बुक नाही आमची. मेजर बुक नाही आमची. नॉर्मल बुक आहे. काय बघतो तू काय येते पाय फिश. राम राम जेवण राम मेजर राम हम बदलले ते हम जाते. मेजर रामने युनिफॉर्म चेंज केलाय. सलामी देंगे सलामी दे. चलो बाय 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 सगळ्यांना. बाय 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 बाय. मामाला किशी द्या मामाला द्या किशी. चला बाय बाय अण्णा बेल्ट आहे ओ काय संकेता बाय बाय. वहिनी टाटा भेटू पण याला तिथे. बाय 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 निखिल शेठ बाय 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 कर लवकर. बाय 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 बाय. भेटू नेक्स्ट व्लॉग गोवा. बाय बाय कर नेक्स्ट हनीमून गोवा. नेक्स्ट हनीमून प्लॅन कुठे आहे? आपण आहे ना त्याच्यात. काय माहिती यावेळेस आपल्याला घेऊन नाही जायची. आम्हाला आता खूपच लेट झाला तो. सो जेवण केलं आणि आम्ही आता आपशिंगला राहायला. आणि मी ब्लॉगचं इथंच करतो आहे. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू. आणि जाता लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.